श्री स्वामी समर्थ. स्वामींची बखर भाग 3. ठाकूरदास बुवा. मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभामंडपात उजवे बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केलेले आहेत. नित्यपूजन, आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होतो. हे संस्थान श्री कृष्णाबुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले आहे. त्यास 20-25 वर्षे झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांस फार हौस. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत. पुढे काही वर्षांनी बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहरा ही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान, सर्वमान्य असून या रोगाचे योगाने त्यांस मरणप्राय दुःख झाले. 20 वर्षो पावेत अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना. त्यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनास तोंड दाखवणार नाही. याकरिता काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपली आवडते गाणगापुराचे पादुकांची अखेरीची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींचे पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्यास त्यांस विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले. तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. स्नान संध्याग्नी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत त्यांचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊ राहिली होती. तिचे घरी महाराज आहेत असे कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवांस आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दलची खात्री झाली. लगेच बुवांनी बिऱ्हाडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली. श्री स्वामींची सेवा करीत श्री कृष्णबुवा काही दिवस तेथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळची धुनी पेटली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवाचे अंगावर फेकले. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्ट नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करून लावू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. बुवास त्यावेळेस एक 7 वर्षांची कन्या मात्र होती. बाईने महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली. बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्यांचे आतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ असे ठेवण्यात आले. श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथांचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी सानिध्य झाला.
शके 1972 साली माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदासबुवा कीर्तन करीत असताना आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथाचे डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदासबुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. त्या वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. ठाकूरदासबुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथबुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजनपूजन भक्तिपुरस करीत असतात. ठाकूरदासबुवांची कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करत असत. एके दिवशी बुवांचे मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले, हमको कायको सताता है? हम पंतोजीपन नहीं करता. गांठ के गुरु बांध के चले, हम चलते नहीं देखे. पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले. हे बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. हा होता स्वामींच्या बखरमधील भाग 3 ठाकूरदासबुवा. भाग 4ही लवकरच आपल्यासाठी वाचनास येईल. अशीच साथ देत राहा. श्री स्वामी समर्थ.